नमस्कार, मी धनश्री। आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त मी तुमच्यासाठी गोडाची रेसिपी घेऊन आली। त्याचं नाव आहे रव्याची खीर। त्यात लागणारं साहित्य आपण आज इथे बघणार आहोत। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 1 टीस्पून इथे वेलची पावडर घेतलेली आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत 1/4 कप, 3 टेबलस्पून इथे रवा घेतलेला आहे, अर्धा कप साखर आणि तूप। आता आपण सर्वप्रथम एक टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता तूप टाकणार। आता हे तूप इथे आपलं तापलेलं आहे। आता आपण यामध्ये आपले ड्रायफ्रूट जे आहेत ते परतून घेणार आहोत व्यवस्थित। नॉनस्टिकचा पॅन आपण रव्यासाठी शक्यतो वापरत नाही, म्हणून मी नाही वापरला इथे। आता इथे आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून झालेले आहेत व्यवस्थित तुपामध्ये। आता आपण हे साईडला काढून घेऊया। आता आपण इथे ड्रायफ्रूट्स काढलेत। आता यामध्ये अजून आपण थोडंसं तूप ॲड केलेलं आहे, थोडंसं तापू दे। आता इथे तूप आपलं थोडं अजून गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जो आपण 3 टेबलस्पून रवा घेतलेला तो आपण ह्याच्यात टाकणार आहोत। आता रवा आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे तुपात, लाईट ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथे आपल्याला। बघताय मी कशी भाजते, तसं तुम्ही पण व्यवस्थित तूप सुटेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटच भाजायचा रवा। आता इथे तुम्ही बघताय आपला रवा थोडासा कलर बदलला आहे त्याचा। थोडा वेळ अजून 2 मिनिटं भाजून घेऊया आपण। आता इथे रवा आपला प्रॉपर भाजून झालेला आहे, कलर तुम्ही बघताय चेंज झालाय त्याचा, व्यवस्थित भाजून झालेला आहे आपला आता रवा। आता आपण यामध्ये दूध टाकणार आहोत। गॅस आपण एकदम स्लोच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा आहे, नाहीतर रवा करपायची शक्यता असते। आता इथे आपण दूध टाकलेलं आहे, गॅस अजिबात फास्ट नाही करायचा आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर दुधाला एक उकळी काढून घेऊया आपण व्यवस्थित। तुम्ही बघताय आता दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तुपात भाजले होते ते आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आता हे परत थोडा वेळ 5 मिनिटं आपण व्यवस्थित उकळी आणून घेऊया परत। आता इथे परत आपल्याला चांगलं बॉईल झालंय, वरून सगळं तूप सुटलेलं आहे तुम्ही बघताय। आता आपण याच्यामध्ये साखर ऍड करणार आहोत। आता इथे आपण साखर टाकलेली आहे। साखर इथे मी अर्धा वाटी वापरली आहे। तुम्हाला समज जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ते जास्त प्रमाणात सुद्धा साखर टाकू शकतात, कमी हवं असेल तर साखरेचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता, आपल्यावर आहे। पण मी इथे अर्धा वाटी साखर वापरलेली आहे अर्धा लिटर दुधाला। आता हे आपण परत 3 मिनिटं उकळून घेऊया। आता इथे परत आपल्याला चांगली उकळी आलेली आहे, बाजूने तूप सुद्धा सुटलेलं आहे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत। वेलची पावडर टाकल्यावर इथे आपल्याला 2 मिनिटच फक्त ठेवायचं आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्त म्हटलं काय करू, तर आज म्हटलं खीर करूया, आणि ते पण रव्याची। तर म्हटलं आपण नेहमी तसं पण शेवयांची वगैरे खीर करतच असतो, तर म्हटलं आज जरा वेगळं म्हणून रव्याची खीर केलेली आहे। तर इथे आता आपण गॅस बंद करून घेणार आहे, आपली खीर तयार आहे। आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। तर मी खीर सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे। घरात असा मस्त सुगंध दरवळतोय। सण म्हटला की गोड हा पदार्थ झालाच पाहिजे आणि त्याचा सुगंध घरात आलाच पाहिजे। तर तुमच्या घरीही हा सुगंध येऊ दे, मग तुम्हीही आजच ही रेसिपी घरी करून बघा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटसुद्धा करा। तोपर्यंत बाय। ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी